धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये एकरकुरा गावामध्ये टरबूजाच्या बागेचं नुकसान झालेले टरबूजाच्या शेतामध्ये पाणी साचल्याने ते सडायला सुरुवात झाली। पिकाचं आर्थिक नुकसान झालेले तर आता पेरणीसाठी ते पीक शेताबाहेर कसं काढायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय। वर्धा जिल्ह्यामध्ये बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं नुकसान झालेले। सतत आलेल्या पावसानं सवनगी इथे ठेवलेल्या तीळ हे पूर्णपणे खराब झालेले, त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामा करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। शहादा तालुक्यातील सुलवाडा परिसरामध्ये शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। चक्रीवादळामुळे केळी पिकं आडवी झालेली आहेत। एक्सपोर्ट करण्यासाठी लावलेली केळी आडवी झाल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। काही महिन्यातच केळी विदेशामध्ये विकण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत। सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। द्राक्ष बागांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये पाऊस झाल्याने द्राक्ष बागांवर मोठा परिणाम झालाय। सोलापूरमधील करमाळा तालुक्यामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। शेटफळ चिखलठाण या भागातील केळी पिकाला पावसाचा मोठा फटका बसतोय। शेतकरी तुकाराम पोळ यांच्या काढणीस आलेल्या 2 एकर केळी बागेचं मोठं नुकसान झालंय।